श्रावण महिन्यातील नाग चतुर्थीची कहाणी। नमस्कार भक्तांनो, सर्वांना जय बाळूमामा। कशा आहात सर्वजण? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, मामांच्या सेवेमध्ये रममान असाल। आज मी तुम्हाला अलौकिक अशी कथा सांगणार आहे। ती केवळ एक गोष्ट नसून जन्मांतराचे पाप ताप नष्ट करणारा एक दिव्य असा मंत्र आहे। या कथेचे श्रवण केल्याने दारिद्र्याचा अंधकार सूर्याच्या पहिल्या किरणाने नाहीसा व्हावा तसा नाहीसा होतो आणि घरामध्ये अखंड समृद्धी, शांती आणि संततीचे सुख नांदू लागते। भक्तांनो, श्रावण महिन्याचा तो पवित्र काळ, चहूकडे पसरलेली हिरवीगार शाल, निसर्गाचे अलौकिक सौंदर्य आणि आकाशातून कोसळणारा मंद्रधारांचा पाऊस, अशा या प्रसन्न वातावरणात नागचतुर्थीची ही फलदायी कहाणी आपल्या अंतःकरणाला एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात घेऊन जाते। भक्तांनो, फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे। एका समृद्ध अशा गावात एक गरीब शेतकरी कुटुंब राहत होते। त्या कुटुंबात 7 भाऊ आणि त्याच्या 7 भावजया होत्या। घरातील 6 मोठ्या भावजया अत्यंत अहंकारी, तुसड्या आणि कनिष्ठ वृत्तीच्या होत्या। परंतु सर्वात धाकट्या भावाची पत्नी, जिचे नाव सत्यवती होते, ती अतिशय नम्र होती, दयाळू होती, सात्विक मनाची होती। भक्तांनो, तिचे सौंदर्य केवळ तिच्या रूपात नव्हते, तर तिच्या शुद्ध आणि निष्पाप मनात वसलेले होते। परंतु संसाराच्या विचित्र चक्रात ज्याच्या मनात देव असतो, त्यालाच अनेक कष्टांना, यातनांना सामोरे जावे लागते। या निष्पाप सत्यवतीच्या नशिबीही तिच्या 6 भावजयांचा अतोनात छळ आला होता। 6 भावजया तिला अहोरात्र राबून घेत होत्या। सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी ते रात्री सर्वजण झोपेपर्यंत तिला विश्रांतीचा एकही क्षण मिळत नसे। घरचे सर्व कष्टाचे घाणेरडे तिच्याच माथी मारले जाई। इतकेच नाही तर जेवताना उरलेले शिळेपाके अन्नसुद्धा तिच्या पानावर टाकले जाई। परंतु सत्यवतीने कधीही कोणाबद्दल कधीच तक्रार केली नाही। तिच्या मुखातून कधीही कोणाबद्दल वाईट अपशब्द निघाला नाही। ती सर्व काही देवाचा न्याय समजून सहन करत असे आणि मनातल्या मनात विश्वाच्या पाठीराख्या पांडुरंगाचे, भगवान शिवाचे नामस्मरण करत राही। असाच काळ लोटत गेला आणि अलौकिक असा श्रावण महिना उजाडला। आकाशात काळेभोर ढग दाटून आले, विजांचा कडकडाट होता आणि धरतीवर पाऊस रिमझिम बरसत होता। श्रावणातील प्रत्येक दिवस हा सणावाराचा, व्रतांचा असतो। अशा एका दिवशी श्रावण महिन्यातील शुद्ध चतुर्थी म्हणजेच नागचतुर्थीचा दिवस आला। घरातील सर्व 6 भावजया एकत्र आल्या आणि त्यांनी ठरवले की आज नागदेवाची पूजा करायची, उपवास करायचा आणि गोडधोड शिजवून सण साजरा करायचा। परंतु भक्तांनो, त्यांच्या मनात भक्ती नव्हती, तर तो केवळ फक्त आणि फक्त दिखावा होता। 6 भावजयांनी आपल्या भावांना म्हणजे सत्यवतीच्या पतीसह सर्वांना शेतात कामासाठी पाठवून दिले। घरामध्ये मोठ्या उत्साहाने पूजेची तयारी सुरू झाली। सर्व भावजयांनी नवीन वस्त्रे परिधान केले, पण सत्यवतीकडे मात्र तेच जुने फाटलेले वस्त्र होते। भावजयांनी तिला बजावले की, ए सत्यवती, आज नाग चतुर्थी आहे। नागदेवाला वाहण्यासाठी आपल्याला नागाच्या वारुळातील पवित्र माती हवी आहे। जा आणि शेतातून ती माती घेऊन ये। सत्यवतीने नम्रपणे मान डोलावली आणि हातामध्ये एक छोटीशी खुरपी व टोपली घेऊन ती शेताच्या दिशेने निघाली। परंतु भक्तांनो, वारा घोंघावत होता, पावसांच्या सरी कोसळत होत्या। चिखलामधून वाट काढत पायी अनवाणी सत्यवती शेताच्या शिवाराकडे जात होती। तिचे पाय चिखलात रुतत होते, शरीरावरचे वस्त्र ओले चिंब झाले होते, पण तिच्या मनात मात्र शंकराचे आणि नागदेवाचे अखंड नामस्मरण सुरू होते। चालता चालता ती शेताच्या एका कोपऱ्यात असलेल्या एका विशाल जुन्या वृक्षाजवळ पोहोचली। त्या वृक्षाच्या मुळाशी एक भलं मोठं, शांत आणि प्रसन्न वारुळ होतं। सत्यवतीने त्या वारुळाला दुरूनच हात जोडले। तिने मनातल्या मनात प्रार्थना केली, हे नागदेवा, हे कैश्यपुत्रा, मी तुमच्या भूतलावरील वास्तव्याला प्रणाम करते। माझ्या भावजयांनी मला पूजेसाठी माती आणायला पाठवली आहे, मला क्षमा करा, असे म्हणून तिने अत्यंत हळुवारपणे वारुळाच्या एका बाजूने माती उकरण्यासाठी खुरपी चालवली। परंतु भक्तांनो, नियतीचा खेळ कसा असतो पहा।
जशी तिने खुरपी मातीत मारली तसा आतून एक करून वेदनादायी आवाज निघाला. सत्यवतीचे काळीज धस्कन झाले. तिने घाईघाईने माती बाजूला सारून पाहिले तर तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्या वारुळामध्ये नागिनीची लहान लहान नवजात पिल्लं होती आणि दुर्दैवाने सत्यवतीच्या खुरपाचा धारदार कोपरा त्या चिमुकल्या नागिनीच्या पिल्लाच्या शेपटीला लागला आणि शेपटीतून रक्ताची बारीक धार वाहत होती आणि ती पिल्ले वेदनेने तडफडत होती. हे दृश्य पाहताच सत्यवतीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिला स्वतःलाच अत्यंत संताप आला. ती स्वतःला कोसळू लागली. अरे रे रे, हे माझ्या हाताने काय भयंकर पाप घडले. निष्पाप जीवांना मी दुखावले. हे नागदेवा, मला क्षमा कर. ती थरथरत्या हातांनी त्या पिल्लांना कुरवाळू लागली. तिने तात्काळ आपल्या फाटक्या साडीचा पदर फाडला आणि शेतातून काही वनस्पती आणून तिने त्या ठेचून त्या पिल्लाच्या जखमेवर लावल्या. तिने आपल्या वस्त्रांच्या पट्टीने त्या चिमुकल्या पिल्लांच्या शेपटीला प्रेमाने आणि हळुवारपणे बांधले. ती रडत रडत त्या पिल्लांची माफी मागत होती. बाळांनो, मला क्षमा करा रे. माझा कोणताही दुष्ट हेतू नव्हता. मी पूजेसाठी माती न्यायला आले होते. सत्यवतीने त्या पिल्लांना वारुळात सुखरूप ठेवले. देवाची आठवणी केली आणि डोळ्यात पाणी पुसत थोडीशी माती घेऊन अत्यंत दुःखी मनाने सत्यवती घराकडे परतली. तिकडे घरामध्ये सत्यवती आणलेल्या मातीमधून 6 भावजयांनी मोठ्या ऐटीत नागदेवाच्या मूर्ती तयार केल्या. त्यांनी पाटावर अक्षता वाहिल्या, हळदी कुंकू वाहिले, सुवासिक फुले वाहिली आणि पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवायला सुरुवात केली. परंतु भक्तांनो, त्यांच्या या पूजेत केवळ अहंकार आणि आडाणीपणा होता. सत्यवतीने मात्र एका कोपऱ्यात बसून मनातल्या मनात नागपिल्लांची क्षमा मागत होती. निरंकार मनाने नागदेवाचे ध्यान केले. तिने शेतातील मातीचा एक छोटासा गोळा करून त्यालाच नागदेव मानले आणि आपल्या डोळ्यातील अश्रूंचे अर्घ्य देऊन पूजा केली. भक्तांनो, या दरम्यान सायंकाळच्या सुमारास ती नागिन आपल्या वारुळात परतली. जेव्हा तिने पाहिले की तिच्या पोटच्या गोळ्यांच्या शेपट्या तुटलेल्या होत्या, त्यावर रक्ताचे डाग आहेत, तेव्हा तिच्या रागाचा भडका उडाला आणि नागिन क्रोधाने फुसकारू लागली. तिचे डोळे लालबुंद झाले. तिने पिल्लांना विचारले, माझ्या बाळांनो, या भूतलावर असा कोणता नराधम जन्माला आला आहे ज्याने माझ्या अनुपस्थित तुम्हाला दुखावले? मला सांगा. मी आत्ताच जाऊन त्याला माझ्या विषाच्या एका फुसकाराने भस्मात करते. तेव्हा ती लहान नागपिल्ले अत्यंत हळूवार आवाजात आपल्या आईला म्हणाली, आई, ए आई, रागवू नकोस. ही कोणतीही दृष्ट व्यक्ती नव्हती ग. एक गरीब दुःखी स्त्री होती. ती पूजेसाठी माती नेण्यासाठी आली होती ग. नकळत तिच्या खुरपीचा स्पर्श आम्हाला झाला. पण आई, तिचे हृदय अतिशय कोमल आहे. तिने आम्हाला दुखावलेले पाहताच ती लहान बालकासारखी रडली ग. तिने स्वतःच्या वस्त्राचा पदर फाडून आमच्या जखमांवर औषध लावले, पट्टी बांधली आणि आमची क्षमा मागितली. तिने आपल्या वस्त्राचा दिलेला हा मऊ स्पर्शच आज आमचे प्राण वाचवून गेला आहे. पिल्लांचे हे शब्द ऐकून नागिनीचे क्रोध क्षणार्धात शांत झाला. तिच्या मनात त्या निष्पाप दयाळू स्त्रीबद्दल अपार वात्सल्य आणि मायेचा झरा वाहू लागला. नागिन मनात म्हणाली, जिने माझ्या बाळांचे प्राण वाचवले, जी इतकी सात्विक आणि दयाळू आहे, ती स्त्री नक्कीच भूतलावर महान पुण्यात्मा असली पाहिजे. ही कोणीतरी महान असली पाहिजे. मी तिच्या उपकाराची परतफेड नक्कीच करीन. नागिन आपल्या दिव्य शक्तीने अंतर्ज्ञाने पाहू लागली. तेव्हा तिला सत्यवतीचे अतोनात कष्ट, तिच्या भावजयांचा छळ आणि तिचे दारिद्र्य स्पष्ट दिसले. नागिनीच्या डोळ्यात आनंदाचे आणि करुणेचे अश्रू वाहू लागले. त्याच रात्री जेव्हा संपूर्ण शिवार निद्राधीन झाले होते, सर्वत्र शांतता पसरली होती, तेव्हा ती नागिन आपल्या दिव्य रूपात रूपांतरित झाली. भक्तांनो, नागदेवाची जी अलौकिक नागमाता तेजस्वी सुवर्णासारखी चमकत होती, ती गुप्त रूपाने सत्यवतीच्या झोपडीत प्रविष्ट झाली. सत्यवती एका जुन्या फाटलेल्या चटईवर झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही पश्चातापाचे अश्रू सुकून वाळलेले होते. तिला सतत चिंता सतावत होती. नागमातेने अत्यंत प्रेमाने तिच्या मस्तकावरून हात फिरवला. नागमाता सत्यवतीच्या स्वप्नात प्रकट झाली. दिव्य प्रकाशाने तिची झोपडी उजळून निघाली. नागमातेने अत्यंत मधुर आणि वात्सल्याने भरलेल्या आवाजात सत्यवतीला हाक मारली,
उठ माझे बाळे, उठ, घाबरू नकोस, मी नागमाता आहे. तू आज माझ्या पिल्लांची जी सेवा केलीस ना, जो जीव लावलास, त्याने माझे हृदय तृप्त झाले आहे. तू अत्यंत दयाळू आणि सात्विक आहेस. तुझ्या या निर्मळ भक्तीवर आणि कारुण्यावर मी प्रसन्न झाले आहे. असे म्हणून सत्यवतीचे स्वप्नातच नागमातेच्या चरणी धाव घेतली. ती हात जोडून म्हणाली, हे नागमाते, माझ्याकडून नकळत घडलेल्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. मी खूप पापी आहे. माझ्यामुळे तुझ्या बालकांना वेदना झाल्या. नागमाता हसली आणि म्हणाली, नाही बाळे, तुझा हेतू शुद्ध होता. ज्याच्या मनात प्राण्यांबद्दल दया असते त्याच्यावर साक्षात ईश्वर प्रसन्न होतो. तुझ्या या श्रद्धेचे आणि उपकाराचे फळ देण्याकरिता मी आज आले आहे. आजपासून तुझ्या आयुष्यातील सर्व कष्ट, वेदना, दारिद्र्य मी समाप्त करत आहे. असे म्हणून नागमातेने सत्यवतीला वरदान दिले, हे कल्याणी, श्रावण महिन्यातील या पवित्र चतुर्थीला तू जो उपवास केलास आणि माझ्या पिल्लावर दया दाखवलीस, त्यामुळे तुझ्या कुळाचा उद्धार होईल. उद्या सकाळी तू जेव्हा उठशील तेव्हा झोपडीचे रूपांतर एका दिव्य भव्य वाड्यामध्ये झालेले असेल. तुझ्या सर्व दारिद्र्याचा नाश होईल. आणि ऐक, जो कोणी श्रावण महिन्यातील चतुर्थीला नागदेवाचे हे व्रत करेन, नागदेवाचे पूजन करेन आणि प्राण्यावर दया दाखवून ही कहाणी श्रवण करेल, त्यांच्या घरात कधीही सर्पभय राहणार नाही. त्यांच्या पोटी गुणी दीर्घायुष्य संतती जन्माला येईल आणि त्यांच्या घरी अखंड माता लक्ष्मीचा वास राहील. असे अलौकिक वरदान देऊन नागमाता अंतर्धानात पावली. भक्तांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पूर्व दिशेला सूर्यदेवाचे आगमन झाले, तेव्हा प्रकाशाची किरणे भूतलावर पडली. तेव्हा एक अद्भुत चमत्कार घडला. सत्यवतीची छोटीशी मोडकळीशी असलेली झोपडी गायब झाली होती आणि त्या जागी एक अतिशय सुंदर सुवर्णमय असा एक वाडा उभा राहिला होता. आश्चर्य वाटत होतं. घराच्या अंगणात गाई, म्हशी, धनधान्याची कोठारे आणि रत्नांचे अहंकार चमकत होते. त्या 6 गर्विष्ठ भावजया जेव्हा सकाळी उठल्या आणि त्यांनी हा चमत्कार पाहिला, तेव्हा त्यांचे डोळे हे आश्चर्याने पाणावले. त्यांना त्यांचे गर्व, त्यांचा अहंकार गळून पडला होता. त्यांना आपल्या भूतकाळातील कृत्यांचा तीव्र पश्चाताप झाला होता. त्या सर्व भावजया सत्यवतीच्या चरणी पडल्या आणि म्हणाल्या, हे सत्यवती, आम्हाला क्षमा कर. तुझ्या सात्विकतेमुळे आणि भक्तीमुळे आज साक्षात नागदेवाने या कुळावर कृपा केली आहे. तुझ्या दिव्यात्मामुळे आज आमचेही नशीब उजळले आहे. सत्यवतीने अत्यंत नम्रतेने आपल्या भावजयांना उठवले आणि मिठी मारली. तिने कोणावरही राग ठेवला नाही. त्या दिवसापासून सत्यवतीच्या संपूर्ण कुळात आनंदाचे, समृद्धीचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले. नागदेवाच्या कृपेने सत्यवतीला सुंदर, पराक्रमी आणि दीर्घ आयुष्य संतती प्राप्त झाली. तिचे सर्व कष्ट, यातना, दारिद्र्य सूर्याच्या पहिल्या किरणाने जसा अंधकार नाहीसा होतो, तसेच कायमचे लयाला गेले. भक्तांनो, जशी नागदेवाने, नागमातेने सत्यवतीची काळजी वाहिली, तिच्यावर कृपा केली, तिच्या घरातील दारिद्र्यता दूर करून तिला अखंड सौभाग्य आणि समृद्धी दिली, तशीच कृपा ही कहाणी ऐकणाऱ्या, सांगणाऱ्या आणि नागचतुर्थीचे हे पवित्र व्रत करणाऱ्या प्रत्येकावर करो. ही केवळ कथा नसून श्रद्धेची आणि कारुण्याची जिवंत गाथा आहे. जिथे दया आहे तिथे देव आहे आणि जिथे भक्ती आहे तिथे मुक्ती आणि समृद्धीसुद्धा आहे. नागदेवाच्या नामस्मरणाने मानवाच्या जन्मांतरीचे पाप भस्मसात होतात. हेच माझे कार्य आहे. मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते. तुझ्या निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय आणि दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळवटून गेले. खरे तर मी तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे. त्याची तुला स्वयं जाणीव नाही, पण ते आता मी तुला सांगते. सुमती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती. तिने लक्षपूर्वक कान दिला. देवी पुढे म्हणाली, श्रद्धेने ऐक. तू या जन्मी ब्राह्मण कन्या आहेस खरे, पण त्या आधीच्या जन्मात तू एका निषाद्याची स्त्री होतीस. तू परम पतिव्रता होतीस. पतीवर निष्ठित प्रेम करणारी होतीस. एके दिवशी तुझा निषाद जातीचा नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी
राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला. ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले. त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजाच्या बंदिस्त गृहात कैद केले. त्या कोळकटीतून तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही. दिवसाच्या दिवस उपाशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते. पण लक्षात ठेव, ज्या 9 दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे होते, म्हणजेच नवरात्राचे दिवस होते. अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता, पण अनवधानाने का होईना त्या 9 दिवस तुमचा दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले. त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे. हे ब्राह्मणी, तू पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस. त्या व्रताच्या पुण्य बलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे. माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती माग. पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली. तिला आता उमगले. इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे. देवी तिच्यासमोर स्वतः उभ्या आहेत. मग आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गळा दाटून आला. कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गदगद स्वरात देवीला म्हणाली, हे आदिमाते, खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे. माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला, हीच माझी मोठी मिळगत आहे. आपण म्हणता असे मी कोणतेही वर मागू शकते, तर मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते. कृपा करून माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा. तो निरपराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे. मला त्याच्या यातना पाहवत नाहीत. देवी, आपण दयाळू माता आहात. कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा. त्याचे कुष्ठरोगाने विद्रूप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या. हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे. सुमतीचे हे निस्वार्थ मागणे मागून देवीचे हृदय आणखीन वितळले. भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले. भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि तथास्तु हे ब्राह्मणी, जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडो. पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे 1 दिवसाचे पुण्य तू तुझ्या पतीच्या रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल. त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निघून जातील. तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे सर्व शरीर सुवर्ण समान काती समान होईल. देवीची आज्ञा सुमतीने शौर्यधैर्य मानली. ती भक्तिभावाने म्हणाली, हो मा दुर्गे, आपला आदेश मान्य आहे. माझ्या उपवासाच्या पुण्याईतला 1 अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला आहे. ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला. सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरूप, फोड, जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले. त्याची त्वचा वसंतातील सोनलोहारासारखी तेजस्वी स्वच्छ झाली. जी कातडी काही वेळापूर्वी कुरूप आणि विद्रूप होती ती आता सोन्यासारखी झळाळू लागली. बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजतवानं वाटू लागलं. तो आश्चर्यकारक होऊन स्वतःच्या हातापायाकडे पाहू लागला. आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भुत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली. आश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले. 1-2 क्षणापूर्वी जो व्याधिग्रस्त भिकारी होता तो आता तेजस्वी, रूपवान तरुणासारखा भासत होता. सुमतीच्या डोळ्यातील अश्रू यावेळेस आनंदाचे होते. तिने देवीकडे पाहिले. तिला उमगले की ही सर्व मायेची लीला दुर्गेच्या कृपेनेच घडली. ती देवीच्या आत्म्याला
मनातल्या मनात पुन्हा पुन्हा एकदा नमन करू लागली. कृतज्ञतेने ओथंबून सुमतीने देवीसमोर हात जोडले आणि देवीची स्तुती सुरू केली. जय दुर्गे माता, तिन्ही जगतांची पालनहारिणी आणि दुर्गती नशिनी जगदंबे, तुला कोटी कोटी प्रणाम. हे अंबे, दुःखाचे निवारण करणारे, रोगापासून मुक्ती देणारी, प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दुष्ट प्रवृत्तीचा संहार करणारी तूच आहेस. विश्वाचे रक्षण करणारी, तुला मी शरण आले आहे. सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली. ओथंबलेल्या तिच्या शब्दाचे देवीचे मन अधिक संतुष्ट झाले. भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरविले. देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली, हे गुणवती ब्राह्मणी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे. म्हणून आशीर्वाद रूपाने सांगते, लवकरच तुझ्या पोटी उदयाल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल. तो अतिशय बुद्धिवान, गुणी, धनाढ्य आणि कीर्तिमान होईल. त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो जितेंद्रिय असेल. तुझ्यावर आलेली सर्व दुःख नाहीशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल. ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. शेवटी सुमती आदराने म्हणाली, हे माते दुर्गा, माझी पुढील एकच विनंती आहे. जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताचे पूजाविधी नीट सांगून द्या. ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता, ते सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सविस्तरपणे वर्णन करा. भविष्यकाळात मी, माझे कुटुंब श्रद्धेने या भक्तिभावाने ही पूजा आम्ही नेहमीच करू. आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे. हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री, देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र स्थळही निष्ठेने करावे. विधीचे पूर्ण पालन करावे. देव पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते. देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला. सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती. देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते, तसेच एका क्षणात अदृश्यही झाले. सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरीही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरपराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर. असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही. हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी
उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य. हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले. महानव्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, हे जननियता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते. भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही
स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटा आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका.
ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळूमामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामा.